हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. तर आजचा व्लॉग असणार आहे थोडा दवाखान्यात जाण्यासाठीचा. तर शेवटपर्यंत बघा कशासाठी गेलो होतो आम्ही. तर रस्त्याने जात असताना खूप सारा पाऊस लागला. तर मी इथं लोकल डॉक्टरकडे बरेच डॉक्टरकडे गेले, पण मला थ्रोट इन्फेक्शन असल्यामुळे मला इथे फरक पडला नाही. त्यामुळे मला कल्याणला जावं लागलं. कल्याणला जात असताना थोडंसं पाऊस हा खूप येत होता, पावसाचं वातावरण होतं. तर इथं बघू शकताय, पुढे गेलो तर आम्ही खूप सारे रस्त्याला खड्डे होते. त्यामुळे खड्ड्यातून रस्ता काढत असताना खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे काही समजत नव्हतं ॲक्च्युली. आणि पाऊस पण खूप सारा होता. तर कल्याणला खडकपाड्याला ते दवाखाना आहे, त्याचा मी ॲड्रेस तुम्हाला देईलच. ॲक्च्युली हे आहे नाक कान घसा याच्यावरती. नक्की तुम्ही व्हिडिओ शेअर करा. हा व्हिडिओ शेवटला निघतानाचा काढलेला आहे मी. ॲक्च्युली ट्रीटमेंट करून निघालो होतो आम्ही, खडकपाड्याला पोहोचलो होतो. व्हिडिओ नाही शूट करता आला, दिदू झोपत होती, माझ्याबरोबर आली होती. त्यामुळे हा बघा ॲड्रेस मी तुम्हाला शेअर केला आहे. तर हा अपोजिट आहे शेलार पार्क आणि कोणता माउंट रॉक याच्या अपोजिटला आहे. तर नक्की तिथे व्हिजिट करू शकता. तुम्हाला ही नाक कान घसा हा काही पेड प्रमोशन नाही आहे, तर मला जो एक्सपिरियन्स आला तो मी शेअर करत आहे. येस, तर मी असं थोडंफार शूट केलं. दिदो मांडीवर होती. आम्ही जिथे दवाखान्यात औषध वगैरे घेतली तिथे त्याने बटरफ्लायचं जेलीचं चॉकलेट दिलं, ते चुकत बसली होती. येस, तर रस्त्यात जाताना आम्हाला एक शॉन प्रेमी दिसला, तर त्याने गाडीवरून शॉनूला एका बसवलं होतं, एक शॉन पाठीमागं धावत होता. दिदू रडत होती, त्यामुळे तिला मी गाडीमध्ये असं पालतं टाकलं आणि ती खूप छान खेळत होती. नंतर हे समोरून मोठमोठे कंटेनर जात होते, त्याचं थोडं शूट केलं. पाऊस हा कंटिन्यू होता ॲक्च्युली. तर जाऊन येईपर्यंत आम्हाला खूप सारा पाऊस लागला, तुम्ही बघू शकताच आहे. तर येस, हा रोड आहे शहाडचा. तर शहाड ह्या रोडचं एक विशेष आहे की वैशू आणि जेव्हा नर्सरीला आणि ज्युनियर KG इथं केली त्याने, तर 2 वर्षाचा एक्सपिरियन्स ह्याच्यामध्ये. ट्रेन जाताना शूट केला. हे नदीवरचं आहे, आंबिवली टू शहाड येथे एक ब्रिज आहे. ते दिसत नाही आहे, नदी आहे ॲक्च्युली, कारण पाऊस खूप सारा होता. तर त्याचं देखील शूट केलं थोडंसं, कारण ह्या रस्त्याचे खूप एक्सपिरियन्स आहे. त्याला कसं सोडताना मी कसं सोडलं, ट्रॅव्हल 18 महिन्याचा होता तो. तर तो त्याला कशी घेऊन जायची, कारण मी एक तर स्कूटीवर घेऊन जायची आणि एका हाताने स्कूटी चालवायची आणि एका हाताने त्याचं तोंड पकडून यायची. येताना त्याला खूप झोप लागलेली असायची, तर असं मी पकडून आणलं. तर हा एक्सपिरियन्स होता. त्याच्यानंतर आम्ही हा ब्रिज वरून न जाता वडवली मार्गे आम्ही निघालो. वडवली व आंबिवली देन टिटवाळा असं ट्रॅव्हल केलं, कारण इकडे खूप सारे खड्डे होते मोहना रोडमधून, त्यामुळे तिकडे गेलो नाही. हा आहे कोणार्क पार्कचं मी शूट केलं थोडंसं. तर तिथे कोणार्क सिटी बनते, तर त्याचं शूट केलं. येस, त्यानंतर आम्ही पोहोचलो तिथं जेरीमेरी मंदिर आहे वडवलीमध्ये. त्याचं थोडं दर्शन घेतलं, कारण मी वैशूला जाताना रोज त्याचं दर्शन घ्यायची.